20% राजनीति और 80% समाज सेवा का मुहावरा अब बदल चुका है। मौजूदा राजनीति लोगों के लिए कम और खुद के लिए ज़्यादा है। इसका नतीजा अब भंडारा जिले में देखने को मिल रहा है, जहां महाविकास आघाड़ी के दो विधायक नाना पटोले और नरेंद्र बोंडेकर ने महायुति से हाथ मिलाया। इसे लेकर बोंडेकर ने आज नागपुर में बोलते हुए अपनी सफाई दी। नाही, मुळात सहकार क्षेत्रामध्ये हा पक्ष नसतो, ही आघाडी असतात आणि आघाडी आम्ही तिथे केलेली आहे आणि हे पहिल्यांदाच नाही तर विविध पक्षाच्या प्रमुख हे स्थानिक पातळीवरती आघाडी करत असतात। हे मुळात पक्ष नसतो, याच्यामध्ये पक्ष चिन्ह कुठेच नसतो, पक्षाचा हा प्रश्नच नसते आणि त्याच्यामुळे कदाचित दुसरीकडची जी आघाडी आहे त्याच्यामध्ये पण सर्व पक्षीय असतील, यामध्ये बी सर्व पक्षीय आहेत, त्याच्यामुळे आपण पक्ष नसून हा एक आघाडीचा आपण विचार करायला पाहिजे। नाही, युद्ध वगैरे नाही आहे, युतीमध्ये आम्ही सगळे एक आहोत। थोडंसं स्थानिक पातळीवरती असते काही मतभेद, परंतु आमचा युती महायुती घट्ट आहे आणि मजबूत आहे। नाही, नक्कीच मीटिंग ही दर आठवड्यात 15 दिवसात होत असतात। मागच्या आठवड्यात पण मीटिंग झाली आहे आणि पूर्व विदर्भामध्ये आतापर्यंत शिवसेना लक्ष घालत नव्हती, आता लक्ष देत आहेत, पक्षाचे नेते सुद्धा लक्ष देत आहेत। आम्ही संपूर्ण स्ट्रक्चर म्हणजे जुने लोकांना न टाळता 1-2 झालं, बाकी सगळ्यांना ॲडजस्ट करून नवीन काही लोकांना तिथे समाविष्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचा टार्गेट आहे की आता जर आपण पक्ष जर बघितला तर 4 नंबरवरती आमचा पक्ष आहे। तर आम्हाला पण वाटते की नंबर 1 वर नाही तर किमान नंबर 2 वरती तरी आमचा शिवसेना पक्ष शिंदे गटाचा राहील। त्याचं नियोजन आम्ही हा सगळे करत। आता हे सगळे करत असताना कुठे कुठे किंतु परंतु होते, काही लोक दुखवतात, काही लोक खुश होतात, याच्यामध्ये थोडंफार होत असते। याला काय खूप मोठं सिरियस घेण्यासारखा काही विषय नहीं। जरूर है, महायुति सरकार का काम अच्छा है, देवेंद्र जी मुख्यमंत्री है, एकनाथ शिंदे साहब है, अजित दादा, इनका काम अच्छा है। काम के प्रभावित से बहुत सारे लोग यहाँ पे आ रहे हैं, ये अच्छी बात है।